सॅल्यूट बॉस, खरंच सॅल्यूट आहे तुला. माझ्याकडे ना दुसरा शब्दच नाहीये. अरे काय भारी उत्तर दिलंस तू निशीच्या आईला. तू पहिल्यांदा त्यांच्या एखाद्या गोष्टीवर सडेतोड उत्तर दिलेस. कमाल. हे तारिणी 2.0 व्हर्जन आवडलंय मला. कमाल आहे. त्याचा जास्त त्रास होतोय मला, कारण तू मला नेहमी म्हणत असतोस की तारिणी तू कोणाचं काही ऐकू नकोस. तुला जर कोणी काही बोललं तर त्याला उत्तर दे. खरं सांगू का केदार, मी नाहीये अरे अशी. माझा स्वभावच नाहीये असा. मी माझ्या हक्काच्या माणसांना, माझ्या जवळच्या माणसांना असं उलट उत्तर नाही देऊ शकत. पण आता दुसरा कुठला मार्गही नाहीये म्हणा, कारण या घरातल्या माणसांना एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांच्याशी हे असं वागावं लागेल. कारण मी या घरातनं जेव्हा बाहेर पडेन ना, त्यावेळेस मला या घराला एकत्र बघायचंय. एकमेकांना जीव लावताना बघायचंय, एकमेकांसाठी उभं राहताना बघायचंय. आणि तुझ्यातली हीच एक गोष्ट तुला खूप स्पेशल बनवते. कुटुंब असो किंवा टीम, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जातेस, म्हणून तू मला खूप आवडते. मैत्रीण म्हणून. बॉस, टेक्नोचा फोन आहे. हा बोल टेक्नो. बॉस, एक महत्वाचा अपडेट आहे. काय झालं? केडी सरांचा भाऊ एक नंबरचा स्कॅमस्टर निघाला. त्यांनीच केडी सरांच्या बाबांची न्यूज लीक केली होती. माहितीये मला. ओ केडी सर, बरं झालं तुम्ही पण आहात तिथे. युवराजचं हे प्रकरण आता त्याच्यावरतीच बॅकफायर झालं. म्हणजे? एक कॉल रेकॉर्डिंग पाठवतोय, ते ऐका. स्वतःच्या बापाची बातमी विकणारे खांडेकर बोलतायत का? कोण बोलतोय रे? नावापेक्षा मुद्द्याचं बोलूया. लोक तर विभीषणाला शिव्या देतात. तू तर बापाचा सौदा करून रावणाला पण मागे टाकलंस. ए काय हवंय तुला? तुमचं हे गुपित एकदम सुरक्षित ठेवलंय माझ्याकडे, पण तोपर्यंतच जोपर्यंत मला त्याची किंमत मिळते. ए आवाज बंद कर. किंमत बोल. जास्त नाही, 10 लाख. 10 लाख रुपये? कोण असेल हा माणूस? गुलाब. गुलाब तर स्वतः त्याला पैसे प्रोव्हाइड करतो ना. आणि हा आवाज गुलाबचा नव्हता, वेगळ्याच कुठल्या तरी माणसाचा होता. पण युवराजचं काय? एवढी मोठी रक्कम त्याला इझिली नाही मिळणार, किंवा ताईला जरी सांगितलं तरी ताई त्याला प्रश्न विचारणार. पण मुळात ही गोष्ट तो कौशिकी ताईंपर्यंत पोहोचूच देणार नाही. तो काहीतरी वेगळे प्रयत्न करणार. नवीन ड्रग डील असू शकतं.